आपल्या हिंदू सणापैकी एक रक्षा पौर्णिमेचा दिवस, राखी पौर्णिमेचा दिवस आहे. आपली लाडकी बहीण आपल्या लाडक्या भावाला आज पवित्र अशी राखी हाताला बांधत असेल आणि त्याच्या मागचा एक चांगला हेतू असतो की माझा भाऊ माझ्या सतत पाठीशी राहायला पाहिजे, मला संरक्षण दिलं पाहिजे. आणि मग तो त्यामुळे ती बहीण भावाला राखी बांधत आलेली असते आणि भावालाही वाटतं की माझी बहीण, लाडकी बहीण माझ्याबरोबर सतत राहिली पाहिजे. आणि मग दोघांचा एकमेकाचा हा घट्ट नातं आणि त्यामुळे आज राखी पौर्णिमेचा दिवस आहे. मी एक भाऊ म्हणून त्या बहिणीची सतत पाठीशी राहणारा हा मी एक लाडका भाऊ असेल. आमच्या आदरणीय धर्मवीर आनंदिके साहेबांच्या कालापासूनच, कारण धर्मवीर आनंदिके साहेब सतत महिलांच्या पाठीशी असते, अडीअडचणीला धावून जात होते आणि त्यामुळे दिघे साहेबांना मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी राखी बांधायला येत असत. त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडके माजी मुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आज काय काल परवापासून बघितलं असेल, मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनासाठी राखी बांधण्यासाठी येत असतात. कारण शिंदे साहेब हे मोठ्या भावासारखे सतत महिलांच्या पाठीशी असतात. तुम्ही बघितलं असेल, लाडकी बहिणी योजना असेल, महिलांसाठी अनेक सुविधा असतील, 50% बसमध्ये सवलत जी आहे ती शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच झालेल्या अशा अनेक शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुविधा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचंही आपल्या लाडक्या बहिणींना मोठं योगदान असतं. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणचा एक आमदार म्हणून आहे, डोंबिवली शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून डोंबिवली विधानसभा असेल, कल्याण ग्रामीण विधानसभा असेल आणि पंचक्रोशीतल्या मोठ्या प्रमाणात या लाडक्या बहिणी आज भावाला राखी बांधण्यासाठी ओवाळण्यासाठी आलेल्या आहेत. त्याच्यात परिचारिका असतील, आरोग्य सेविका असतील, या मोठ्या प्रमाणात आणि महिला आघाडी मोठ्या प्रमाणात भावाला राखी बांधण्यासाठी त्यांचा पाठबळ मिळण्यासाठी आज इथे आलेले आहेत. मी मनापासून आज लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो आणि नागरिकांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवलीतले काही नागरिक नेपाळला अडकलेले आहेत. सरकारकडे तुम्ही काय विनंती कराल? मोठ्या प्रमाणात नेपाळला एक मोठी दुर्घटना झालेली आहे, त्याच्यात महाराष्ट्रातले अनेक पर्यटन अडकलेले आहेत. मी पण कालपासूनच त्यांच्या संपर्कात आहेत. आपल्या डोंबिवलीमधील आपले असलेले एक आपले पलावामधील नागरिक तिथे अडकलेले, मी त्यांच्याही संपर्कात होते. ही बातमी सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर घातलेली आहे. आपले लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यावर कानावर घातलेली आहे. आणि आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सतत नागरिकांचे पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असतात. आणि त्याचप्रमाणे तिथे जे नागरिक अडकलेले असतात त्यांच्यासाठी इथले जे आपले कलेक्टर, ज्या जिल्ह्याचे कलेक्टर त्यांचे संपर्क साधायला सांगितलेले आहे. आणि ज्यानं लोक कोणी आपले पर्यटन अडकले असतील त्यांची तातडीने तिकडनं त्यांना मदत केली जाईल. त्यांना तातडीने महाराष्ट्रात घेऊन येण्याचं काम केलं जाईल. अशा प्रकारे सरकार काम करत आहेत. आणि शिंदे साहेब तुम्हाला माहिती आहे स्वतः आवर्जून कालपासून त्या काही लोक जे संपर्कात त्यांच्याशी संपर्कात आहेत, खासदार साहेब संपर्कात आहेत. आणि जेवढी मदत करता येईल तेवढी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून नागरिकांना केली.